श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोते हो, G20 पायाभूत सुविधा कार्यगटाच्या तिसऱ्या बैठकीला उत्तराखंडच्या ऋषिकेश इथं आजपासून सुरुवात झाली. ही बैठक 28 जूनपर्यंत होणार आहे. या बैठकीला G20 सदस्य गटांचे प्रतिनिधी, निमंत्रित देशांचे प्रतिनिधी आणि आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रतिनिधी असे एकूण 63 प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. या बैठकीचं स्वरूप, त्यात चर्चिले जाणारे मुद्दे आणि भारतासह G20 सदस्य राष्ट्रांच्या दृष्टीनं या बैठकीचं फार महत्त्व आहे. याविषयी तज्ज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत. श्रोते हो, G20 पायाभूत सुविधा कार्यगटाची पहिली बैठक या अगोदर जानेवारी महिन्यात पुण्यात तर दुसरी बैठक मार्च महिन्यात विशाखापट्टणम इथं पार पडली. दुसऱ्या बैठकीत चर्चिल्या गेलेल्या विषयांवर तसंच पायाभूत सुविधा संबंधित मुद्द्यांवर ऋषिकेश इथल्या बैठकीत चर्चा होणार असल्याचं समजतं. यात सर्व सहभागी सदस्य राष्ट्रांचे प्रतिनिधी पायाभूत सुविधांशी संबंधित गुंतवणूक, ज्यात देशाची संपत्ती म्हणून उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा विकसित करणं आणि पायाभूत गुंतवणुकीसाठीचे वित्तीय स्रोत निर्माण करण्यासाठी अभिनव मार्गांचा शोध घेणं, अशा विविध विषयांचा समावेश असेल. या बैठकीत वर्ष 2023च्या पायाभूत सुविधा मुद्द्यांनुसार विविध कार्यप्रवाहांवर चर्चा केली जाईल. यात प्राधान्यानं भविष्यातल्या शहरांना सर्वसमावेशक, लवचिक आणि शाश्वत वित्तपुरवठा याबरोबरच इतर मुद्द्यांवरही चर्चा होणार आहे. याविषयी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर रोहन चौधरी अधिक माहिती देत आहेत. या बैठकीत पायाभूत सुविधा अजेंड्यावर तसेच पहिल्या 2 बैठकीत झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने या बैठकीत चर्चा झाली, ज्यामध्ये प्रामुख्याने पायाभूत सुविधांशी संबंधित गुंतवणूक, देशाची संपत्ती म्हणून पायाभूत सुविधा विकसित करणे, उत्तमोत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा विकसित करणे आणि पायाभूत गुंतवणुकीसाठी वित्तीय स्रोत निर्माण करण्यासाठी नवनव्या मार्गांचा कसा शोध घेता येईल, या अनुषंगाने आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. या पायाभूत सुविधा कार्यगटातील जे चर्चेचे निष्कर्ष आहेत ते G20 वित्तीय ट्रॅक प्राधान्यक्रमांमध्ये समाविष्ट केले जाणार आहेत. त्यामुळे जगभरातील पायाभूत सुविधाला चालना मिळणार आहे. पायाभूत सुविधाच्या या बैठकीत आत्तापर्यंतच्या बैठकीचा आढावा घेण्यात आला असून भविष्यातील शहरांना वित्तपुरवठा, सर्वसमावेशक, लवचिक आणि शाश्वत पायाभूत सुविधा कशा प्रकारे पुरवण्यात येतील याच्यावर प्रामुख्याने चर्चा झाली. उद्या दुसऱ्या दिवशी साधारणतः ज्याला MRO हब म्हणजे देखभाल, दुरुस्ती आणि ऑपरेशन अशा या महत्त्वाच्या विषयावर चर्चा होणार आहे. आणि 28 जून म्हणजेच तिसऱ्या दिवशी या बैठकीत उत्तराखंड आणि प्रामुख्याने ऋषिकेश यांची सांस्कृतिक ओळख उपस्थित सदस्यांना करून देणार आहे. परंतु आजच्या बैठकीचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ज्या 4 मुद्द्यांवर चर्चा झाली ते मुद्दे. त्यातला पहिला जो मुद्दा आहे तो शहर आर्थिक विकासाचं केंद्र आहे. पुण्यात सुरू झालेल्या या बैठकीचा आजच्या बैठकीत आढावा घेण्यात आला असून शहरे हे जागतिक आर्थिक विकासाचे जास्तीत जास्त केंद्रे कसे तयार करता येईल या प्रश्नांवर मूलभूत चर्चा करण्यात आली. त्याच्यातून दुसरा जो मुद्दा महत्त्वाचा आला तो म्हणजे शहरी पायाभूत सुविधांना वित्तपुरवठा कसा करता येईल. आणि आजच्या बैठकीचा सर्वात महत्त्वाचा भर, मध्यवर्ती स्थान हे या मुद्द्याला मिळालेलं आहे. आणि यासाठी एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक आणि देश यांच्या बाबतीत काही करता येईल का याच्याबद्दल विस्ताराने चर्चा झाली. आज पायाभूत सुविधांच्या आर्थिक पुरवठ्यासाठी IMF, वर्ल्ड बँक यासारख्या जागतिक वित्तीय संघटना काम करत असल्या तरीही वित्तीय संघटनांची असणाऱ्या मर्यादा आणि त्यामुळे जागतिक पायाभूत सुविधांना वित्तपुरवठा करताना मर्यादा येऊ लागल्या. त्याच्यावर मात करण्यासाठी सार्वजनिक रूपाने एखादा नवा फंड पायाभूत सुविधांसाठी करता येईल का याची चाचपणी आजच्या बैठकीत करण्यात आली. त्याचप्रमाणे सामाजिक असंतुलन याच्यावर आजच्या चर्चेचा मोठ्या प्रमाणात रोख होता. शहरे जसजसं वाढतात तसतसं सामाजिक असंतुलन तयार होतं. त्यातून मायग्रेशन, स्थलांतरितेचे फार मोठ्या समस्या अलीकडच्या काळात जगाला सामोरे जावे लागले आहे.
त्याच्यावर कशा पद्धतीनं नियोजन करता येईल आणि त्यासाठी जगभरातील ॲडव्हान्स देश म्हणून आपली काय भूमिका राहील यावर अतिशय विस्तृत पद्धतीने चर्चा करण्यात आली. तसेच शहरी सुविधा पायाभरणी, प्रामुख्याने वाहतुकीच्या समस्या याच्यावर आजच्या बैठकीत भर देण्यात आला. त्याचप्रमाणे आजच्या बैठकीत सर्वात महत्त्वाची चर्चा जी घडली ती इंडोनेशियातील जे नियोजित शहर आहे, ज्याचं नाव नुसंतारा आहे, ते जगातील सर्वात मोठं महत्त्वाकांक्षी शहर मानलं जातं. ते विकसित करण्याचा अनुभव, त्यात निर्माण झालेली आव्हाने, त्यातून निर्माण झालेली संधी, स्पेशलाइज लोकांनी, यावर नामवंत लोकांनी आपले मत व्यक्त केले. या बैठकीचा सर्वात मोठा दृश्य परिणाम असून या बैठकीतून भविष्यात अशा प्रकारच्या शहरी नियोजनाची आखणी करण्यात आली. त्याचप्रमाणे या बैठकीचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे शहरांचा शाश्वत विकासाचा आराखडा या चर्चासत्रांतर्गत तंत्रज्ञान, इन्फ्राट्रेक आणि डिजिटायझेशनची भूमिका काय असावी याच्यावर अतिशय व्यापक पद्धतीने यावर चर्चा करण्यात आली. अशा तऱ्हेने ही बैठक इन्फ्रास्ट्रक्चर, पायाभूत सुविधांची अतिशय महत्त्वाची बैठक असून या बैठकीकडे म्हणूनच जागतिक समुदायाचं, प्रामुख्याने विकसनशील देशांचे लक्ष लागून राहिले होते. भारताने G20 अध्यक्षपदाचा वापर करून किंवा अध्यक्षपद या नात्याने पायाभूत सुविधाचा कार्यगटांवर जास्तीत जास्त फोकस करणे हे G20चं यश असून जागतिक राजकारणात याची निश्चितच नोंद घेतली जाईल आणि यातून पायाभूत सुविधांच्या समस्याला जग अतिशय आत्मविश्वासाने सामोरे जाईल याबद्दल उपस्थित सदस्यांनी आशा व्यक्त केलेली आहे. श्रोतेहो, G20 पायाभूत सुविधा कार्यगटाच्या 3 दिवसीय बैठक सत्रात विविध औपचारिक बैठकांसोबतच सदस्य राष्ट्रांच्या प्रतिनिधींसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं आहे. या औपचारिक चर्चासत्रासोबतच सर्व प्रतिनिधी ऋषिकेशची समृद्ध संस्कृती आणि सुंदर निसर्ग दृश्यांचा अनुभव देखील घेणार आहेत. भारताच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या G20 शिखर परिषदेच्या आरोग्य, उद्योग, पर्यावरण, डिजिटल, आर्थिक व्यवहार, पर्यटन, आरोग्य आदी क्षेत्रातल्या बैठकांचं आयोजन करून जागतिक स्तरावरील विविध समस्यांवर चर्चा केली जात आहे. अशा बैठकांप्रमाणे भारतासाठी पायाभूत सुविधा कार्यगटाच्या बैठकीचं महत्त्व सर्वाधिक आहे. याविषयी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर रोहन चौधरी यांनी केलेलं विवेचन त्यांच्या शब्दात. जागतिक राजकारणात सुरक्षा या संकल्पनेत अतिशय मूलभूत बदल होत आहेत, ज्याला नॉन ट्रॅडिशनल सिक्युरिटी असं आपण म्हणतो. अपरंपरागत सुरक्षा, या सुरक्षा व्यवस्थेला जग सामोरं जात आहे. या सुरक्षा व्यवस्थेची 2 वैशिष्ट्य आहेत. पहिलं वैशिष्ट्य, कोणताही देश स्वतःच्या बळावर या समस्यांना सामोरं जाऊ शकणार नाही. दुसरं वैशिष्ट्य, या बैठकीने देशांच्या सीमा ओलांडल्या असून जगभरातल्या सगळ्या देशांना या संकटाचा सामना करावा लागत आहे. उदाहरणार्थ, वातावरणातील बदल. वातावरणातील बदलांचा जगातल्या सुरक्षा व्यवस्थेवर अतिशय गंभीर परिणाम होत असून G20 बैठक, एस्पेशली जी पायाभूत सुविधांची जी बैठक झालेली आहे, अशा बैठकांची भविष्यात गरज लागणार आहे. आज या बैठकीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे पायाभूत सुविधांच्यावर सातत्यानं चालत असलेली चर्चा. यापूर्वी 2 बैठकात देखील यावर चर्चा चालू झालेली आहे आणि यातला सर्वात महत्त्वाचा जो घटक आहे तो म्हणजे शहरीकरण, पायाभूत सुविधा, स्थलांतरण आणि वातावरणातील बदल. या 4 गोष्टी एकमेकांना अतिशय पूरक असून जागतिक राजकारणात सध्या असं म्हटलं जातं, जो देश शहरीकरणाच्या नियोजनात अग्रेसर राहील, प्राधान्य देईल आणि शहरीकरणाच्या समस्येवर मात करेल, तो देश भविष्यात एक जागतिक राजकारणात आपला प्रभाव निर्माण करू शकेल. आणि यामध्ये पायाभूत सुविधा हे कॉम्पिटिशनचं किंवा हे संघर्षाचं एक नवीन केंद्र उदयास आलेलं आहे. उदाहरणार्थ, 2013 साली शी जिनपिंग यांनी चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर आणि वन बेल्ट वन रोड हा महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधांचा प्रकल्प चालू केला. या प्रकल्पातून चीनने जगांवर प्रभाव दाखवण्यास सुरुवात केली. ज्या ज्या शहरांना जे जे आवश्यक आहे ते पुरवण्याची ताकद चायनाकडे आहे, असा चायनाने संदेश जगाला दिला. भारताने देखील अफगाणिस्तानमध्ये पायाभूत सुविधांचं एक मोठं जाळं निर्माण करून जगाच्या या कॉम्पिटिशनमध्ये आपणही पायाभूत सुविधांना तेवढ्या सिरियसली घेत आहोत याची जाणीव भारताने या निमित्ताने करून दिली.
त्यावेळी भारत चीन यांचा जो भविष्यातील संघर्ष आहे तो संघर्ष फक्त सीमेपलीकडील किंवा सीमा वाद नसून अशा प्रकारच्या सुविधांवर पण भारत चीन यांचा संघर्ष असणार आहे. त्यातून जो देश यातून ॲडव्हान्स भूमिका घेईल तो देश निश्चितच जागतिक राजकारणात प्रभाव गाजवू शकणार आहे. दुसरा मुद्दा जो पायाभूत सुविधांचा आहे तो आर्थिक विकासाशी निगडीत आहे. आज भारतात आपल्या सगळ्यांना लक्षात असेल की मागच्या वर्षी औरंगाबाद संभाजीनगरचे रस्ते खराब असल्यामुळे चायनाच्या एका कंपनीने तिथे गुंतवणूक करण्यास नकार दिला. जगातील सर्वात मोठ्या लोकसंख्या असलेल्या देशात जर इन्फ्रास्ट्रक्चर किंवा पायाभूत सुविधांमुळे परदेशी गुंतवणूक होत नसेल तर ती लाजिरवाणं समजलं जातं आणि त्याचा बेरोजगारसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळं भारताला देखील इथून पुढे जास्तीत जास्त नियोजनपूर्वक शहर वसवणे, शहरांचं व्यवस्थापन करणे आणि ह्या व्यवस्थापनाद्वारे जगाला आर्थिक गुंतवणुकीसाठी आकर्षित करणे हे भारतासमोर मोठे आव्हान राहणार आहे. आणि त्याच्याचबरोबर भारतात सध्या असंतुलित विकास असून विकासाचं केंद्रीकरण झालेलं दिसतं. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू अशा राज्य. तर ते सर्वसमावेशक जर गुंतवणूक यावी असेल, सर्वसमावेशक विकास पाहिजे असेल, इन्क्लुसिव्ह ग्रोथ हवी असेल तर भारताने शहरांच्या वित्तपुरवठ्याकडे, शहरांच्या सर्वसमावेशक आणि लवचिक आणि शाश्वत विकासाकडे अतिशय काळजीपूर्वक आणि प्राधान्यक्रमाने लक्ष देणे आवश्यक आहे. G20मध्ये या विषयाचा समावेश करून भारताने अर्धी लढाई जिंकली असून पायाभूत सुविधा हा जागतिक राजकारणातील महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे हे मान्य केलेलं आहे. चौथा जो मुद्दा आहे तो भविष्यात आपण छोट्या राष्ट्रांना काय उदाहरणं देणार आहोत किंवा काय आदर्श त्यांच्यासमोर ठेवणार आहोत. ग्लोबलायझेशन नंतर ज्या देशांनी आपला विकास केला आहे त्याच्यामध्ये भारत आणि चीन यांचा क्रमांक अग्रक्रमाने लागतो. परंतु कुठेतरी इतर जी छोटी देश आहेत, नेपाळ, भूटान, श्रीलंकासारखी हे देश या प्रवाहात मागे पडलेले आहेत. अशा वेळी G20 जी ग्लोबल साऊथचं प्रतिनिधित्व करते, भारत त्याचा आवाज आहे. अशा भारताने जर आपल्याच शहरांचं नियोजन व्यवस्थित करून जगासमोर जर आदर्श निर्माण केला तर छोटी राष्ट्रे उद्या भारताने आखलेल्या शहरी आणि पायाभूत सुविधांच्या मार्गावर चालतील आणि भारताची ती जागतिक आर्थिक विकासाला आणि जागतिक शांततेला दिलेली मोठी देणगी असेल. आज भारतात असंख्य शहरे ही नॅचरल डिझास्टरची शिकार बनलेली असून पूरग्रस्त समस्या आणि शहरात पाणी येणे यासारख्या समस्यांना सामोरे जात आहेत. तंत्रज्ञानाचा आधुनिक वापर यापुढील काळात कसा करता येईल, वातावरणातील बदलांना तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कसं मात करता येईल आणि त्यासाठी जगभरातील देशांनी एकत्र कसं आलं पाहिजे हा देखील एक महत्त्वाचा संदेश या बैठकीनिमित्त जाणार आहे. श्रोतेहो, विकसित राष्ट्रांसोबतच कोणत्याही विकसनशील राष्ट्राच्या प्रगतीचा आलेख हा त्या देशातील पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेवर अवलंबून असतो. त्यामुळेच भारतासह G20च्या सदस्य राष्ट्रांसाठी आणि इतर विकसनशील राष्ट्रांसाठी देखील पायाभूत सुविधा कार्यगटाची बैठक महत्त्वाची मानली जात आहे. या 3 दिवसीय परिषदेत पायाभूत सुविधा आणि नवीन तंत्रज्ञानासमोरील आव्हानं आणि शाश्वत शहरांच्या आराखड्यावर उच्चस्तरीय चर्चा होणार आहे. तसंच या परदेशी पाहुण्यांच्या मुक्कामादरम्यान त्यांना ऋषिकेश इथं गंगा आरतीला उपस्थित राहण्याबरोबरच पहाडी प्रदेशातल्या समृद्ध संस्कृतीची ओळख देखील करून दिली जाणार आहे. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. श्रोतेहो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती राजेश शेजवळे, लेखन आणि समन्वय अपूर्वा बेडेकर आणि निवेदन शैलेश मोहिते.